नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या चवळीची रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी चवळी निवडून घेतली, त्यासाठी लागणारा मसाला: 1 कांदा कापून भाजून घेतला, अर्धी वाटी सुके खोबरे भाजून घेतले, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडे शेंगदाणे भाजून घेतले, चवीनुसार मीठ, तेल, घरगुती मसाला, लाल तिखट, हळद। आता आपण पहिल्यांदा शेंगा बारीक करून घेऊ। आता आपले शेंगा वाटून झाले ते आपण वाटीत काढून घेऊ। आता आपण मसाला वाटून घेऊ। अद्रक, लसूण, कोथिंबीर, सुके खोबरे व तीळ हे पहिल्यांदा वाटून घेऊ। आता आपण कांदा पण मसाल्यात घालून घेऊ। थोडे पाणी घालून मसाला बारीक करून घेऊ। आता आपला मसाला वाटून झालाय, गॅस चालू करून घेऊ आपण। कढईत आपण तेल घालून घेऊ। तेल थोडे गरम झाले की आपण मसाला घालून घेऊ। आता आपण वाटलेला मसाला घालून घेऊ। आता आपण 2 मिनिटं तेलात मसाला परतून घेऊ। त्यात आपण शेंगदाणा कूट घालून घेऊ। मिक्स करून घेऊ। आता सुके मसाले घालून घेऊ। घरगुती मसाला 1.5 चमचा, लाल तिखट, व हळद। आता आपण हे मसाला परतून घेऊ तेलात। आता आपला मसाला छान परतून झालाय, त्यात थोडे पाणी घालून घेऊ। एक 2 मिनिटं परतून घेऊ व लगेच चवळी घालून घेऊ। आता आपण चवळीचे दाणे घालून घेऊ। त्यात आपण गरम पाणी घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ। मिक्स करून झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ। आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी झाली का। आता आपली भाजी झाली, गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ।
चवळीच्या रस्सा भाजी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.